त्यांना खेळायला सांग. टेल देम टू प्ले. तिला फोन करायला सांग. टेल हर टू कॉल. त्याला यायला सांग. टेल हिम टू कम. त्याला अगोदर यायला सांग. टेल हिम टू कम बिफोर किंवा टेल हिम टू कम अर्ली. टेल हिम टू कम बिफोर किंवा अर्ली पण आपण म्हणू शकतो. तिला बसायला सांग. टेल हर टू सिट. त्याला झाडू मारायला सांग. टेल हिम टू स्वीप. स्वीप म्हणजे झाडू मारणे. टू स्वीप म्हणजे झाडू मारणे. तिला एक ग्लास पाणी आणायला सांग. टेल हर टू ब्रिंग अ ग्लास ऑफ वॉटर. एक ग्लास पाणी, अ ग्लास ऑफ वॉटर. अ म्हणजे एक, टेल हर. आता या ठिकाणी मित्रांनो तुम्ही बघितलं असेल की वाक्यामध्ये दोन वर्ब आहेत. प्रत्येक वाक्यामध्ये टेल हा वर्ब आलेला आहे, तर तो सुरुवातीला आलेला आहे. आणि प्रत्येक वाक्यामध्ये जे दुसरं वर्ब आहे प्ले, कॉल, कम, इथं कम, सिट, स्वीप, ब्रिंग, हे नंतर आलेलं आहे. हे नंतर का आलेलं आहे तर वाक्यामध्ये जे मुख्य क्रियापद आहे ते आहे टेल. कारण हे आज्ञार्थी वाक्य आहे. कोणाला तरी आपण आज्ञा करतोय, कोणाला तरी सूचना देतोय. अशा वाक्यामध्ये क्रियापद हे पहिले येत असतं. मग दोन पैकी मुख्य क्रियापद कोणते? आता उदाहरणार्थ यामध्ये त्यांना खेळायला सांग म्हणजे ते मुले आहेत, ठीक आहे, आणि त्यांना आपण खेळायला सांगतोय म्हणजे मुख्य काय आहे? सांगण्याचं काम आहे, काहीतरी सांगण्याचं. इथं खेळायला सांगितलंय, इथं फोन करायला सांगितलंय, इथं यायला सांगितलंय, इथं अगोदर यायला सांगितलंय, ठीक आहे. या इथं पण यायला सांगितलंच आहे. मेन व्हर्ब तर कमच आहे, पण कसं यायला सांगितलंय? आधी यायला सांगितलंय, उशिरा यायला सांगितलंय, बसने यायला सांगितलंय, ट्रेनने यायला सांगितलंय, नाही का? टेल हिम टू कम बाय ट्रेन, तर त्यांना ट्रेनने यायला सांग, ठीक आहे. असं या ठिकाणी नंतरचा जे शब्द आहे तो नंतर येणारे क्रियापदाच्या रिलेटेड. तर या वाक्यांमध्ये मित्रांनो दोन वर्ब आहेत. मुख्य वर्ब काय आहे ते आधी घ्यायचंय आपल्याला. मग याची रचना जी आहे, सुरुवातीला आपल्याला मुख्य वर्ब घ्यायचं आहे, नंतर क्रियापदाची सर्वनामाची जी द्वितीय आहे या ठिकाणी येणारे देम म्हणजे त्यांना, हर म्हणजे तिला, हिम म्हणजे त्याला, हिम या ठिकाणी, ठीक आहे, देम म्हणजे त्यांना, तर ते आपल्याला वापरायचं आहे. अशा पद्धतीने आपण या वाक्याचा सराव करून इंग्लिश स्पीकिंगची प्रॅक्टिस करू शकतो.